कविता करता हो पण एकच कडवं करा का म्हणजे जिथे सगळ्यांना दोन ऐकायचं. कविता म्हणायच्यात असंही करायचं बरं म्हणा एक चला काही कविता चला दोन म्हणणार हा. बरोबर म्हणा चला हा तारा आली उत्तीर्ण तुम्ही झाला सोयस आहे लाभले आपणाला निमिष खळबळा हृदयातली निमाली नवी काही अलबती गोड आली किती केले श्रम रात्र जागवून आणि कष्टाचा दाब घेऊन किती दिजला भोवतीच्या जीवातान किती कांचे उपकार न प्रमाण अशा होता काय अशा विचारात लाट हे लावे तोच अंतरात आणि मानाची कुणी पुष्पमाला गळा घाली आणून त्याच काळा कुसुमाग्रज. कवी कुसुमाग्रज यांनी जी एक कविता होती त्याने ती आता आपल्या समोर मांडली. म्हणजे आपण आता आपल्याला सगळ्या गोष्टीचा आस्वाद इथं मिळतोय हे मात्र खरं आहे. अजून एक म्हणायची आता ही फरमाईश पूर्ण करावी लागणार आहे तर आपण हे सगळ्यांनी ती पुन्हा एकदा आता कुसुमाग्रज झाले होते आता कोण आहे हा? आता कोण आहे एक वचनी कविता आहे कुणाची आहे हा मराठमोळ्याची मराठमोळा कोण आहे लेखक कोण आहे लेखकाचा बऱ्याच वर्षापूर्वी असू दे, असू दे, चला आता कोणीतरी म्हणले नावात काय आहे? होती हिवाळ्यातली ती पहाट वाहत होता ती शीत वात गेली हिवाने तनुगार ठूल तसाच गेलो गरमी चढून त्या बघण बुरुजावर ठाई ठाई अव्यक्त होता इतिहास काही तो वाचला अंतर्भावनाडी आले दोन्ही गडुनी असंख्य कहाणी भारावल्या वृत्ती तशा स्थितीत पाहत होता उभा आसमंत श्वेता पितांबर लेऊनी वीरबाला धैर्य जनुदात चढून किल्ला निसर्ग कन्या अथवा महेची गावी कुमारी मनांची मराठ मोळा सुकुमार बाला विहार तेथे करण्यास आली कांता तिची गौर खुलून गेली मी पाहिली सुंदर रान जाई. ढासळलेला भग्न असलेल्या बुरुजावर आसमंत सुद्धा पाहत होता बरोबर ना बरोबर. असंच ना अशा तऱ्हेनं हे आपण सगळ्यांशी गप्पा मारल्या